हेलो गाइस, तो आज है हमारी आजादी का पहला दिन आणि पहिल्या दिवसात काय काय होणार आहे मला दाखवतो बाई. बघत राहा, फक्त हिंमत असेल ना शेवटपर्यंत पाहिजे. बघा तो शेवटचा डायलॉग सांगायचा. मुंबईच प्यार नाही राहिला. तुम्ही दुसरं काय करू नाही शकत. आणि याला शांत बसवतो जरा आम्ही. एक गोष्ट सांगायची गाईज, एक गोष्ट सांगायची नाही शकणार, ठीक आहे ना. म्हणून आम्ही तुम्हाला दिलाय चॅलेंज. नाही जमणार. आम्ही तोंडावर बोलतो की आमचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नाही बघू शकणार. स्किप कराल, गॅरंटी स्किप कराल. जर स्किप केलं ना भाई, तुमचा गेम तुमचा गेम, तुमचं अकाउंट वगैरे आम्ही सगळं हॅक करू. भक्ती काय बोलू इच्छिते? भक्तीची ब्लॉगिंग आहे म्हणून आम्ही आगाऊपणा. हे आमच्याकडे कॉम्प्युटर इंजिनियर आहे, 2-2 एक सोडून एवढा जिंदगीत तबाही करू शकतो ना आम्ही. तबाही करू शकतो जिंदगीत. हॅकिंग डायरेक्ट हॅकिंग होणार आहे. सिस्टम फाड़ देगा. सिस्टम. सो आता आम्ही दाखवणार आहे तो एक असं तरी मन आहे म्हणून घ्यावं लागतं बघा. सो आता आम्ही एन्जॉय करणार आहोत. आता तुम्हाला आम्ही दाखवणार नाही टाइम. विश्वास ठेवायचा तर ठेवा, 11:30 वाजले. विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाही दाखवणार. सो 11:30 वाजलेत. आम्ही 12-1-2 पर्यंत करणार आहोत. मामा इथून ब्लॉगिंग बघताय आमची. मामांना विचार येतोय की काय म्हणून असे लेकरं आमच्याच घरी जन्माला आले. आमच्या घरी का? बट आम्ही आहोत असेच. काय हिचं बघा, दरवेळेस ताला सुरापेक्षा वेगळा भक्तीच वाटते. ओंकारला काहीच, ओंकारला थोडी लाज वाटत होती मध्ये यायची. नोनीची नाव आहे त्याचं, नोनी नाव आहे. नोनी आणि नोनी सारखे तो क्यूट दिसतो का काहीच? सांगा तुम्ही. आम्हाला नाही वाटत, तुम्ही सांगा काय वाटतो. गाईज वाटतो त्याला सॅड वाटेल. छोटा आहे तो आमचा भाऊ. वाटतो तो आम्हाला. त्याचे केस क्यूट आहे गाईज, बघू शकता. केस क्यूट, केस मस्त आहे. शायनिंग मारतो म्हणून त्याला नाही घेत आम्ही. हे मारली काही नाही शायनिंग बघा केव्हापासून अशी. भाई ब्लॉग आहे ना आमच्या भक्तीचा आहे, ठीक आहे ना. जर भक्तीने याच्यातलं काही एडिट केलं रे केलं, जर याच्यातलं काही काटकुट झाली गाईज, तर भक्ती डायरेक्ट कट होणार. आपण कसं कसं असं कापूनी बघून घ्या तोंड. हिने जर काही कट केलं तर हे तिचं शेवटचं तोंड दिसणार आहे. म्हणून या ब्लॉग मधलं काहीही कट होणार. माझे पप्पा मध्येच आमच्याकडे बघता हाय करता. हो पप्पा हाय बी करता गाईज. इथे मम्मीनी पण पाहिलं. मागे बॉयफ्रेंड असेल तिचा, गॅरंटेड. तिचा बॉयफ्रेंड नाही, मम्मी. ओके, सदान कदा बॉयफ्रेंड असतो म्हणून आम्हाला वाटतं की बॉयफ्रेंड आहे. एनी टाइम तिच्या फिओन्से सोबत बोलत असते. आज कुठे आम्हाला टाइम दिलाय तेव्हा मम्मीचा आला लगेच. एनिवेज केस बिस भांडणं चालू आहे. आम्ही नॅचरल दाखवतो गोष्ट, असं काही नाही. आधीच आम्ही फॅशन विशन करून बसलेलो आहे. आम्ही नॅचरल आहे. घिसोडीन आलोय, घिसोडीन बसलोय. ठीक आहे. मेकअप बिकअप आम्ही नाही करत. आम्हाला नाही जमत मेकअप वाली ब्लॉगिंग. पाहिलं गेलं तर माझा कॅमेरा हायजॅक झालाय. हायजॅक तर होणारच. माझी मम्मी बघा पासून हसून बघत असते. माझी आत्या आहे ती. आणि इथे मामा आहेत वरती. बघा हे दोघं सेम आहेत. तर सर्वात मोठं कन्फ्युजन आहे की आम्ही हे जे बोलतोय ते कोणाला बोलतोय. तर माझ्या बाबांना माहिती नाहीये की आमची किती फॅन फॉलोईंग आहे आयुष्यात. 18 लोक भक्तीची आहे गाईच. मला बघण्यासाठी 1000 लोक येऊ शकतात ब्लॉग बघायला. आणि हिला बघण्यासाठी 2000. हिला 2000. त्यांच्यात तुम्ही काहीतरी कमी जास्त केलं नंतर बोलतो तुला ती आवडली ना, तू तिला जास्त आवडली ना, म्हणून मी दोघांना सेम बोलेन. मला 1000 आणि यांना 2-2000 लोक बघायला येतील. आणि भक्तीला सध्या 18 बघतायत गाईज. बट आता आमच्यामुळे तिला पण जास्त बघतील. तिची देखणी ना तुम्हाला आजपर्यंत नव्हती दिसली. आम्ही दाखवून देतो. क्यूट आहे गाईज ती बघा, क्यूट आहे बघा. जेव्हा ती
जेव्हा ती आमच्या अशा ना अशा पागल गोष्टींना लाजते तेव्हा ती भक्ती थोडी क्यूट दिसते काय कधीतरी. ब्लॉगचं मेन मंतव्य गाईज आता हे चालू होत आहे. गाण्याचे मूळ कडवा आहे तू वेडा कुंभार. कॅमेरा सेट गाईज. काय?